ह्या झाडाला लय सीताफळं लागल्यात. आमच्याकडे बघा सीताफळच म्हणतात, दुसरीकडे काय म्हणतात मला माहित नाही. मला त्याचं पण हसायला आलं. आता म्हणलं ह्याला तर दुसरं काय नाव नाही, बोलायचं काय मग, जे आहे तेच माणूस बोलतोय ना. आता दुपारच्या 2:30 वाजल्यात बघा आणि मी घरी बसली होते. आपली राणी आली घरी आणि म्हणली चल तिकडे, एकटे काय करते येतं. तिला नको म्हणलं होतं, म्हणलं घरीच बसते आपली आराम करते, म्हणलं थोड्या वेळ काय. तर ती काय ऐकाय तयार नाही. मला तिनं स्वयंपाकून करून दिला नाही, तिथं जेवायला घातलं. आता म्हणलं घरी जावं, तिथं थांबली थोड्या वेळ. म्हणलं घरी जाता जाता दार उघड दिसलं. आत्या उठल्या होत्या झोपेत ना, बसल्या होत्या, म्हणलं इथनं जावं. तर आली तर आत्या जेवण करत होत्या. म्हणलं बस, म्हणलं जाते आता म्हणलं घरी. तर आत्या म्हणल्या कपडे राहिल्या थोडे धुवायचे, धुवून म्हणल्या तेवढं. म्हणलं धुते, म्हणलं आपले कपडे धुवा आणि जावा घरी. मला पण घरी जाऊन थोडंसं किचन आवरायचं, म्हणलं घासून काढावं, आजच्या दिवस टाईम आहे तोपर्यंत. तर सगळे बारकीच कपडे बघा, भरपूर आहेत बारकी कपडे. म्हणलं धुवा आणि जावा आपलं घरी वाळायला टाकून. कळतं घ्या मग. आता हे पोरं कधी आता शूटिंगवरनं काय माहिती. झाले बघा कपडे धुवून. एवढे कपडे होते, सगळे बारकीच होते, मोठे नव्हते लय. टाकले वाळ्या, निर्म्यात घातले, धुतले. साबण पण नुकताच टायमाला संपला. मग मळाले पण होते, घासून टाकले धुवून. दुर्गा चला आता घरी. दुर्गा माव चला, चला घरी आता, लय वेळा झाले होतच आहे, चला. दुपारी आम्ही तिकडनं आलो बघा आणि आले की थोडा दुर्गा खेळली आणि खेळत खेळतच झोपली. तिच्या संग खेळायलाच कोण नाही. घडी घडीतच म्हणते पप्पा, आई, आणि दीदी, दादा. गाडी आले कोणाची की म्हणते पप्पा आण, पप्पा आण. आता आम्ही मगाशी उठलो, 6च्या आधीच उठलो बघा झोपेतनं. आणि दुर्गाला मी नंतर उठवले 6:30 वाजता. उठले, जरा फ्रेश झाले आणि मग थोडंसं भात केला. म्हणलं दुर्गा मावला उठला भूक लागा, पांढरा भात केला. पण तिने उठल्यानंतर काही खाल्लं नाही. तिला पण मी गन पावडर केलं हातपाय धुण्याचं. बाबूने सकाळी करून दिलं नव्हतं. हाय कसं बघतं टोकलं माझा. दुर्गाने 2च घास खाल्लं. मग आता झाडून घेतलं मगाशी भात केल्यानंतर. आणि गवारची शेंग नसली आणि गवारची भाजी आता फोडणीला टाकली. आणि दुर्गा मावने मला नादी लावले दुकानला जायचं. दुकानला जाणार आहे का नाही. 5 रुपये घेऊन बसली दुपारपासून. तिला नादी लावली आणि तशीच झोपली. मी अजून तिला घेऊन दुकानला गेली नाही. तर गवारची शेंग शिजते आणि ह्यांनी पण आल्यात आता निम्म्या रस्त्यात जवळजवळ. म्हणलं आपलं स्वयंपाक करावं. सकाळी भाजी भाकरी काय केलं नव्हतं, वरतच खाण्यावर झालं. कारण जेवायलाच कोण नव्हतं ना आणि मुलं पण आले नाहीत अजून शूटिंगवरनं. फोन लावला होता 2 तास, फोन उचलला नाही पूजाने, कसं काय माहिती. आणि इथं केलाय पांढरा भात. तर असू द्या, आता थोडा आणि भाकरी करते सगळेजण घरी आल्यानंतर. आता दुर्गाला नेते दुकानला आणि तिला चॉकलेट खायला. बाहेर तर कसं दिसतंय, सकाळपासून थंडी वाजते, नुसतं आभाळ आलंय सकाळपासून. आणि आता एवढ्यात 5 मिनटापूर्वी या काय इथंच पाऊस आला नाही, ह्या काय कितच गप झाला. म्हणजे गेला पाऊस आल्याला, असा आला की असा गेला. सीताफळाचं झाड आव काय वे निघलं वे, तुझ्या पायावर पडलं ना मागाशी. चल राधू मला शूटिंगवरनं 7:30 वाजताच आल्यात बघा. आणि ही घरी आली सगळेजण आणि ह्यांनी लगेच मागणं 2 मिनिटात आले. सकाळी पण संकट गेल्यात आणि संकटच आल्यात होय. आणि आता ओम बसलाय अभ्यासाला. 3 काढायचं होतं 2च्या जाग्यात 3. ही खोड 2, 23 काढायचंय. आता ते दिवशी इथं लिहिलं होतं 20 पर्यंत अंकात आणि अक्षरात उजळणे. आता 30 पर्यंत 21 ते 30 म्हणजे 1 वेळ लिहायची अंकात आणि अक्षरात. 3 ओम सबका खाचीन. 3 ध्यानात नाही का, आता 2च काढतोय 4 वेळा. दुर्गा कशी खेळायला लागली, मागाशी नुसती वरडत होती. दिवसभर तिला खेळायचं कोण नव्हतं. आता संध्याकाळच्या 10:30 वाजल्यात आणि आता एवढ्यात आमची जेवण झाली. राधू तर झोपली, म्हणते मम्मी लय पाय दुखतात. आणि ओम पण म्हणतोय, म्हणलं त्यांची थोडंसं हातपाय चोळा म्हणजे त्यांना बरं वाटतं. दिवसभर शूटिंग केलंय गाण्याचं, डोंगरावर गेलती वाटतं मला रात सांगत होती. आणि इथं दूध ठेवलंय तापायला, म्हणलं दोघांचं पण थोडं पाय दाबून द्यावा आणि झोप त्याला. आणि मी इथं आता मटकी भिजाय टाकली आहे. सकाळच्याला मुलांना डब्याला मटकीची भाजी द्यावा म्हणलं. दुर्गा तर झालंय सगळं इथलं आवरून. भांडे आहेत 2-4 घासायच्यात
मी पण झोपावं म्हणलं आता, कंटाळा आला. आणि विषय असं झाला, राधाची बॉटल आणि डबा तिकडल्या घरी, टिफिन बॅग तिकडल्या घरी, दुपारी आणायचंच ध्यानात नाही. भूकला आणायचं आणि तिथंच राहिलं, असं झालं. तशीच निघून आले दुर्गाला घेऊन. आता सकाळची पंचायत दुसरा डबा आहे, ती एक आहे तसला. हा डबा काय रात नेत नाही, आता कसं ते ॲडजस्ट करून द्यावा लागत. आणि ओमचा पण डबा कुठं गेलं, डबं सारं तिकडलंच घरीत. काय पण असं घालून दिला की डबं तिकडंच राहतात, आणून देतच नाही येतच जातं. लय अवघड होऊन बसते. राधूची आहे शाळा सकाळच्या पारी, ओमचे उशिरा असते त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही, आणता येईन जाऊन. चल दुर्गा. त्यांनी मगाशी हाताने सफरचंद आणलं होतं, ॲपल. तर दुर्गाने 2 पळवला आताच्या आता इकडं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजच्या सकाळची व्हिडिओची सुरुवात ओमपासनं आणि दुर्गापासनं. तर ओमचं आता सगळं आवरून तयार आहे शाळेत जाण्यासाठी. काल सगळेजण शूटिंगला गेलते, कंटाळून आली होती. राधा तर म्हणली माझी मम्मी झोपच झाली नाही, तरी 10 वाजता झोपली होती. सकाळच्या पारी इकडं दिले ॲपल चिरून आणलं. होय ओम, म्हणलं जेवण करायला नको, सफरचंद खात बसल्यात, मला का उचक्या लागतात. तो शाळेत गेली आणि बाकीची कामं लगेच करून घेतली. बाहेरचं पारुसही झाडून घेतलं, घरं आवरली आणि भांडे पण घासली. रात्री मुलांनी आलेले कपडे बदलले होते, ते शूटिंगला आज लागायच्यात, ते पण कपडे धुवून टाकले. बघा मी कपडे वाळायला तर वाळायला टाकल्यात बघा. आणि इकडं ह्यांची आंघोळ राहिली आता करायची. आणि ओम पण मगाशी शाळेत गेल्या, कृष्णा ओम. आणि आता जायचंय वरच्या घरी मसाला भरायला. आणि आज दुसरा मसाला करायचा, परवा केलेला संपला. 22 किलो मिरच्या होत्या, सगळा मसाला पॅकिंग केला आणि तेवढ्या ऑर्डर आल्या, सगळा पॅक केला. आता थोडा राहिला आहे, 1 पुडा बघा, ते पॅक करायचा आता आणि दुसरा मसाला बनवायचा आज. त्याच्यासाठी मी सगळं काम उरकलं सकाळी उठल्यापासून. आणि ह्यांचंच उरकलं नाही अजून, कधी उरकतंय काय माहिती, व्हिडिओ एडिटिंग करत बसल्या. आज स्वयंपाक कमीच केला होता, म्हणलं एकदा तिकडं गेलं की बाकीचं शिळं राहतंय तसंच. आणि तिथं जास्त काम असलं की उशीर झाला यायला संध्याकाळी, तिथं कामाच्या नादी लागते, मग जेवण करून तिथनं येतो ना त्याच्यामुळं. आणि इथं दूध पण तापवलं आहे, तरी भरपूर आहे. 2-4 चपात्या आणि 1 भाकर आहे बघा शिळी. इथं मटकी केली होती मुलांच्या डब्याला, त्यांच्या पुरती आहे. रात्रीची शेंग आहे, थोडी दूध आहे, भागतं एवढं, कमी पडलं तर दुपारनं करायचं. तर असू द्या, आता जायचं तिकडल्या घरी. गेल्या व्हिडिओत तुम्हाला म्हणलं होतं ह्या झाडाला लय सीताफळं लागल्यात, तिथं सीताफळच आहेत बघा. आता इथं चमकतंय त्याच्यामुळे काही दिसायचे नाही. तर इकडं पण सीताफळ लय मोठे मोठे आल्यात, सारं झाड गच्च भरलंय बघा. आणि सीताफळ तर सीताफळच म्हणतात, तरी पण एक कमेंट का असली होती काय माहित, किती गावराम बोलती. तुम्हाला मी आता सीताफळाचं झाड दाखवलं, किती सीताफळ लागल्यात बघा त्याला. तुम्हाला दिसलं का नाही काय माहिती नीट, पण कॅमेरात तर असं स्पष्ट दिसत होतं. तुम्हाला काय माहीत नीट दिसलं का नाही, तर मला काय सांगता येत नाही. आणि त्या दिवशी मी व्हिडिओ दाखवलं होतं बघा, मी म्हणलं होतं किती सीताफळ आल्यात त्याला, मोठे मोठे झाल्यात. तर कोणतरी कमेंट केली होती किती गावराम बोलते, सीताफळ म्हणते ह्याला. तर आमच्याकडं बघा सीताफळच म्हणतात, दुसरीकडं काय म्हणतात मला माहीत नाही. मला त्याचं पण हसायला आलं. आता म्हणलं ह्याला तर दुसरं काय नाव नाही, बोलायचं काय, मग जे आहे तेच माणूस बोलतोय ना. आणि त्याच्या कमेंट खाली एका कोणतरी ताईंनी का दादांनी का असंच रिप्लाय दिला होता, सीताफळच म्हणतात त्याला. म्हणलं तुम्हाला सांगावं म्हणलं, आता आठवलं म्हणून. तर एवढं सांगायचं होतं, दुसरं तर काय नाही बघा. आता माझी तर झोपच झाली नाही, तशी राधूची झोप नाही ना झाली, तशी माझी पण झाली नाही. एकदा उठलं की कामाच्याच नादी लागतंय माणूस, परत आरामच भेटत नाही. सकाळनं उठलं, राधाच्या शाळेच्या डब्यापासून तयारी करायची, ती संध्याकाळ दुसऱ्या कामापर्यंत तयारी करावी लागते, असा विषय होतो ह्या. दुर्गा, खडूचं काय लावलंय तू?